तर आता आम्ही काल रात्री गेलेलो एसी बुकिंगसाठी. 50 ते 60,000ची एसी आहे. बघितलं होते, टोकन अमाऊंट देऊन आलो आम्ही. काल रात्री 9:30च्या नंतर गेले तर सगळे बाहेर गेलेले, तर काही झालं नाही. तर आज दुपारी गेलो तर काहीतरी लोचं झालं बँकचं, तर आता झालं नाही. तर आता कॉल आला त्याच्या समोरच्या, ते बोलतंय की भावा झालं सगळं, तू ये आणि सेटलमेंट करून जा. तर तिकडे चाललोय आता सेटलमेंट करायला. आणि कसं गेलो तू माहिती आहे कसं अवतार मध्ये, हे केस बघा कसं आहे, हे शर्ट आहेत आणि हे शॉर्ट्स मध्ये चड्डीमध्ये गेलोय, नागडा उघडा, आणि खालती मी काही घातलं पण नाही. म्हणजे असंच उघडा पायात गेलं तर, कारण की ऍक्सिडेंट झालं. तर बघा हे भावाने बँडेज करून दिलं. ऍक्सिडेंट झालं, हे इकडे लागलं, मार इकडे लागलंय आणि हातमध्ये, आणि इकडे छातीला काहीतरी लागलं, माहित नाही, दुखतंय. तर असंच गेलो आम्ही. या अवस्थेत मी 50-60,000ची एसी घ्यायला असं जाऊन असं बसलो मी, फुल देसी भया स्टाईल मध्ये बसलोय मी तिकडे शॉप मध्ये. आणि सगळे पाहतात मला, सगळे बघताय माझ्याकडे, हे बाबा फोन आलाय, कुठून आलाय. असंच जाऊन बसलोय जंगली सारखं, असं हाफ टी शर्ट आणि केस कसं बघा जंगली सारखे, शॉर्ट्स चड्डी आतमधलं सगळं दिसतं. एवढं प्रॉपर बघितलं की सगळं दिसतं. आणि असंच गेलेलो बघून, फुल जंगली सारखा गेलेलो. आणि हे पायात चप्पल पण नाही घातलेली, कारण की ऍक्सिडेंट झालेलं. तर दोन्ही ठिकाणी लागले, बघा इकडे पण लागले, इकडे पण लागले, तिकडे पण लागले, इकडे पण लागले. तर फुल पॅन्ट पण नाही घालू शकलो, फुल पॅन्ट पण नाही घालू जाऊ शकतो. तर म्हणून असंच दिलो आणि चप्पल घालून गेलो नाही. भावानी मग बँडेज करून दिलं, ते पण या व्हिडिओत ऍड करणार. आणि आता चाललोय फायनल बुकिंगसाठी. आता तो बोलला की येईल, तर आता बुकिंग करणार, मग तो उद्या किंवा परवा येणार. तर मी बोलणार की जर शक्यत असेल तर उद्याच फिक्सिंग करून जा, उद्याच अटॅच करून जा, नाहीतर डायरेक्ट बुधवारी ये. उद्या घरी येणार, ते एसी घरी येणार, तेव्हा आपण बघू उघडून, आणि मग आपण इकडे अटॅच करून घेऊ. सगळं सेटिंग मी पहिलीच करून घेऊ. इकडे नॉर्मल मोड, वायफाय, आणि हे नॉर्मल वाला खाचा, आणि तिकडे एसी साठी, आणि इकडे एसी लागणार प्रॉपर. तर बघूया कसं होतंय ते. फुल जंगली सारखं केलेलं आहे. आणि एवढं काय झालंय, काही कॉन्टॅक्ट नाही, किती गावी गेलेत, काय झालं, नुसतं डोकं. आता बघूया. आता भाऊ जेवतोय, 3:30 वाजले, किती 3:30 झाले. आता त्याचं जेवण झालं की आम्ही जाऊ, एसी कन्फर्म करू, आणि उद्या डिलिव्हरी येणार. आणि परवा तर नाही, मंगळवारी नाही येतात आम्ही काहीतरी, तर परवा तर नाही. मग आम्ही परवाच आदल्या दिवशी आम्ही, म्हणजे बुधवारी आम्ही बोलू की बाबा तेव्हा येऊन अटॅच करून जा, तेव्हा येऊन सेटअप करून जा एसी. नाहीतर उद्या जर तू कन्फर्म येत असेल एसी डिलिव्हरी आणि सेटअप साठी, तर उद्याच येऊन जा. उद्या सोमवार आहे, आज रविवार आहे, आज 31 ऑगस्ट आहे. 31 ऑगस्ट 2025 रविवार आहे. 24 ला गेलेले, 8 दिवस झाले, कॉन्टॅक्ट नाही काय. सोडा ते, मी परत रडायला लागलो माझं, जाऊ द्या. एसी येतोय, टीव्ही आहे आपल्याकडे, टीव्ही आहे, टीव्हीची गरज नाही, पण बघूया काही तरी अजून किंवा बघूया प्लॅन मध्ये आहे, ले काय प्लॅन मध्ये आहे, बघूया काय घेऊ शकता, काय करू शकतो. हा राईट वाला जो चेस्ट आहे ना, मला वाटतं काहीतरी मार लागलाय, हँडल घुसलाय असं वाटतंय तिकडे, कारण की हे रेड झालं. हे बघा, हे रेड वाटतंय आणि हा व्हाईट आहे, हा रेड आणि हा व्हाईट आहे. हँडल घुसला होता इकडे असं वाटतंय. जेव्हा मी पडलो होतो तेव्हा हँडल इकडे घुसलेलं, जे घसरलेलं, ते जे लागलेलं इंजेक्शन ले काय झालेलं, ते इकडे हा लाल झालाय, पूर्ण लाल झालाय. हे बघा, दिसून येते हा लाल आहे आणि हा व्हाईट आहे. तर भावांनो, काहीतरी आलंय, आता समजत नाही, आपण एवढं काही शहाणे आहेत नाही. हे मला वाटतं टेप आहे,
आणि हे 2 बॅटरी रिमोटची. आणि हे मला ह्याचं मेन वायर वाटतंय एसीचा. बघूया, तेच वाटतंय. बघा इकडे कनेक्शन पण आहे. बघा फायनली LGची एसी एवढी मोठी 1.5 टन. कधी विचारच केला नव्हता की असं काहीतरी होणार, कधी घेऊ आपण. हा रिमोट आला आणि हा याचा कूलर कंप्रेसर. अजून ओपनिंग केलं नाही, आता 1-2 दिवसांनी येणार तो इन्स्टॉलेशन साठी, तेव्हा बघूया. कधी विचारच नाही केला होता. एका काळात आमच्याकडे काहीच नव्हतं आणि मग आम्ही घ्यायला चालू केलं. तर किती मग पहिला मी घेतलेलं 18 किंवा 15 हजारचा फोन घेतलेला, मग 40चा फोन घेतला, मग आता हा 25 किंवा 30चा आहे. आणि मग त्याच्यानंतर हा फोनचा आधी आम्ही टीव्ही घेतलेला, हा टीव्ही घेतलेला, पण काही उपयोग नाही, आम्ही वापरतच नाही, हा आणून ठेवून दिलंय. एका टायमाला आमच्या घरी टीव्ही नव्हता, आता टीव्ही आणून ठेवून दिलाय. एवढं श्रीमंत आहे बापरे, म्हणजे एवढं श्रीमंत आहे. पण काय बोलला, थोडं तरी मास्क करायला पाहिजे की काहीच नव्हतं आणि आता काहीतरी आहे आमच्याकडे. आणि आता सध्या एसी पण आणला, पण एवढी महागातली आणि एवढी चांगली. आणि ह्या सगळ्यामध्ये आपण स्कूटी पण घेतलेली 1.5 लाखाची, ते तर विसरलोच. किती काय घेतलंय, किती काय केलं, किती खर्च ना बघता पण आपण स्वतःवर आणि घरच्यावर 2.5-3 पर्यंत तर खर्च केला असेल असं बोलू शकतो. आता हे घेतलंय, आता घरी अजून काय आणायची काही उपयोग नाही आणि काही गरज नाहीये, अजून काय पाहिजेच नाही घरी. झालं आता सगळं सेटल झालंय. आता बघूया हे नाहीतर हे कुठून काहीतरी ऍडजस्ट करूया. अजून 2-3 प्लॅन आहेत, काहीतरी बघूया काय होईल. भावांना बहिणींना बघा फायनली झालं, एसी बुकिंग झालंय. आता इन्स्टॉलेशन मस्त चांगलं झालं, कूलिंग लय देत आहे. आणि आपल्या तब्येत लागलेत, सर्दी झालीत, कूलिंग लय असते तर पाहिजे ना. आता चेकिंग साठी होतं, आता बंद करतोय मी, मला नको. व्हायला पाहिजे असेल तर चालू ठेवू, नाही तर बघूया. हे बघा इकडे बाहेर कंप्रेसर आपलं, आणि पाईप इकडे बाहेरच सोडणार आहे, कारण की बाल्टी लावायला आपल्याला जागा नाही आणि आपण अँगल लावूनच केलंय. आता कसं आहे ना की काही लोकांची गांड लय जडणार आहे, कारण की आपण पहिले 40चा फोन घेतला, मग 1.5 लाखाची गाडी घेतली, मग हा 30चा फोन घेतला, मग हा 50ची एसी घेऊन आलो. आणि आपण कामाला कुठे सुई गेला तर लोकांची लय जडते. आणि हे पाईप मध्ये ना कोण तरी काही ना काहीतरी धतिंग करणारच, मला माहित आहे. काही ना काहीतरी बोट करणारच, त्याचे गांडीतले किडे असतात. तर आता बघूया, कारण की आपण कुठल्या जॉबला आहे, लोक प्रॉपर जॉबला असून पण एवढं करू शकत नाही, आणि आपण नॉर्मल स्विगी झोमॅटोला असून एवढं करतोय. तर आता बघूया कसं वाटतंय. एसी कूलिंग चांगलं आहे, भावाची चॉईस तर चांगलंच देणार आहे. आता बघूया घरचे बाकीचे येणार तर, आणि भाऊ रात्री येणार आहे तर कामावरून, तो पण बघणार, तर तेव्हा बघू त्याचं रिएक्शन. बहीण पण येणार, तिचं रिएक्शन बघूया कसं आहे. फायनली एसी लागलं. फायनली गाईज बघून या, काय प्रीमियम वाटतंय ना, काय प्रीमियम लुक वाटतंय. थोडं पसारा असते कारण की नॉर्मल घरमध्ये असतात. आणि आमची देवी, आमची लक्ष्मी जेव्हापासून आले तेव्हापासून काही ना काहीतरी होत चाललं चांगलं. तर त्यांचं नाव घेऊन सुरुवात करूया अशी. थँक्यू आमचे देवी, आमची लक्ष्मी, तुम्ही आले तेव्हापासून काहीतरी होत चाललं चांगलं.
तुमचं नाव घेऊन चालू केले आणि हे सगळं घेताना पण आणि लावताना पण लाईक तुमचं नाव घेत होतो. आता झालाय सुरुवात. असंच चांगला होऊ आणि असंच प्रेम आणि कृपा आशीर्वाद तुमचा ठेवा आमच्यावरती. आता आपली आई साहेब पूजा करते आणि मी कॅल्क्युलेट आणि काय विचार केलाच नव्हतं. आणि बघा ना, बघता बघता ना किती चांगला दिवस आणि किती चांगला दिवसांनी मी काहीतरी चांगला वस्तू घेऊन आलोय. नाहीतर कधी पण उठून काय पण घेऊन यायचो. आणि हा सगळं सडन झालंय. मी काय प्लॅन केलेलं नव्हतं, सगळं सडन झालंय की मी बुकिंग केलं आणि आज डिलिव्हरी आलं. आणि तो बोलला तर 1-2 दिवसात इन्स्टॉलेशन होईल, लगेच नाही होणार. तो स्वतःहून बोलला होता. आणि आता इन्स्टॉलेशन पण झालं आणि एसी चालू पण झाली आणि आता आई पण पूजा करते. आणि आज मी म्हणजे इन्स्टावरती बघितलं 2-3 ठिकाणी विचारलं पण आहे. तर आज मी बघितलंय की 2-3 ठिकाणी म्हणजे विचारलं मी रीलमध्ये पाहिलं तसं. तर आज गौरी गणपती पण आणतात. तर गौरी गणपती आणलेत आणि 2-3 दिवसात ते जाणार आहे. आणि आज गणपतीचा 5वा दिवस पण आहे. एवढा चांगला दिवस आहे. चांगल्या दिवशी इन्स्टॉलेशन झालं, चांगल्या दिवशी काहीतरी नवीन वस्तू आली घरात. किती चांगली गोष्ट आहे. आता पूजा चालू आहे. पूजा झाली की मग आता किती वाजली? 4:30 वाजलेत. 7:30-8 पर्यंत ताई येणार आणि 8:30-9 पर्यंत भाऊ येणार. तर तेव्हा ते दोघांचं बघूया कसं बोलतात, काय बोलतात. आणि एसी इन्व्हर्टर एसी आहे, 3 स्टार आणि 1.5 टनची आहे. आणि ह्याच्यात एक बेनिफिट काय माहिती आहे की एसी आपला वायफाय वाल्या, पण एक लॉस काय माहिती काय की डायरेक्ट कनेक्शन नाही होऊ शकत फोनवरून. की जर आपल्याला वायफाय कनेक्ट करायला असेल तर आपल्याला इकडून बटन दाबायला लागेल आणि वायफाय डायरेक्ट राउटरने कनेक्ट होईल आणि मग फोनला कनेक्ट होणार. मग असं डायरेक्ट कनेक्शन नाही, वाया कनेक्शन. डायरेक्ट कनेक्शन असलं तर फोनही वापरू शकलं असतं. पण तो बोलतोय की जर वायफायने कनेक्ट केला ना तर आपण इकडून पण असेल, म्हणजे समजा मी मुंबईला असेल आणि आई घरी असेल आणि तिला एसी पाहिजे असेल, तिने फोन करणार, तिला काय समजणार, तर मी तिकडून ऑपरेट करून इकडून ऑन करू शकतो असं ते लोक बोलतायत. तर बघूया काय त्याचा ऑप्शन्स आहेत. भाऊ येणार तर आपल्याला समजवणार प्रॉपरली. स्टूल लावू ऊपर करवानी थे. तो भावांनो बहिणींना थोडा विचित्र होतंय कारण की हाईट पोचत नाही म्हणून प्रॉपर आपण बनवू शकलो नाही. पण जाऊ जे आहे तसं आहे. चला झाली पूजा. गॉड मुख तो मोदक मुख. तर झाली पूजा. गणपती बाप्पा मोरया. ओम गौरी देवी नमः. हा चांगल्या दिवशी ओपनिंग झालं, चांगल्या दिवशी आलं. गोष्ट लई चांगली गोष्ट. आणि मी 24ला पहिले 22ला तो जो इन्स्टॉलेशन वाला होता त्यांनी 22ला टाकून गेलं. मग 22ला लई कोली म्हटलं होतं तर मी 24ला टाकली. कारण की नवीन एसी ना, पहिले नवीन एसीला कधी पण हाय टेम्परेचरवरतीच वापरायचं असतं. कारण की हाय टेम्परेचर नवीन एसी चांगले देते आणि तो हळूहळू कूलिंग करतो, लगेच कूलिंग नाही करत, हळूहळू करते. तर 24ला होते आणि रूम टेम्परेचर 28 होता. हळूहळू त्यांनी कूलिंग केलं आणि आता ही रूम लय चांगल्या प्रमाणे थंड झालंय. आणि एसी बंद केलं आम्ही कारण की आता सध्यासाठी पाहिजे नाही, सेटिंगसाठी पाहिजे होतं. आणि आता रात्री जर बघूया, यांना वाटलं तर यांच्यासाठीच आहे, आपल्यासाठी नाही. आपल्याला एसी वेसी जमत नाही बाबा. आपण आतमध्ये झोपणार फॅन लावून. आता तर फॅन पण जमत नाही, सर्दी झाली, अवस्था लय खराब झाली. आणि तुम्हाला बोललोच नाही की आपला ऍक्सिडेंट झालाय, तर आता तर फुल पूर्ण लागले आपले. तर एसी तर आपल्याला जमणार नाही. इकडे आई बाबा झोपणार, तिकडे बाजूला ताई झोपणार. तर ते चारी जणांना होऊन झाली एसी. आपण बेडरूम मध्ये आपल्याला फॅन पण नाही लागत एवढं, फक्त लाईट लागतो, अजून काहीच नाही, टेन्शनच नाही. चला भेटूया. तर भावांना आणि बहिणींना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजूनही तब्येतीची थोडी लागलेत. आणि पायाचं जे लागलं होतं ना, म्हणजे जेव्हापर्यंत बँडेज नाही केलं होतं तेव्हापर्यंत बरं होतं.
काहीच चावला. जेव्हापर्यंत बँडेज नाही केलं होतं तेव्हापर्यंत बरं होतं. जसं बँडेज केलं ना तिकडून रक्त यायचं चालू झालंय. हे काय फालतूगिरी केलंय समजत नाही. तर मी काय बोलत होतो की म्हणजे बहिणीचं रिएक्शन घेतलं नाही की आली काय, म्हणजे थकली होती, तिचं मूड नव्हतं आणि भाऊ उशीर आला, रात्री 10:30-11 पर्यंत आला आणि माझी तब्येत बरी नव्हती तर मी औषध जास्ती खातोय तर झोप आली तर मी झोपून गेलो लगेच. ते दोघांचं रिएक्शन घेतलं आणि आता पायाचं थोडं पेंचो रक्त आलंय तर टेन्शन येतोय. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा, माझी प्लॅनिंग कसं वाटलं ते सांगा आणि आमचं म्हणजे खालतून वरपर्यंत येणं ते कसं वाटलं ते सांगा. अजून काय तुम्हाला आवडत असेल, नाही आवडत असेल, काय पाहिजे असेल, काय विचार असेल तुमच्या मनात तर ते सांगा. आणि काहीतरी आपले प्लॅन्स आहेत लय काय करायचं. जर जमलं ना तर आपण मार्केटमध्ये आग लावू, आग एक दिवशी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मला. आणि मित्रांना, भावांना, बहिणींना शेअर करा. फॅमिली फ्रेंडली व्लॉग नाही आहेत तर सांगा मला कसं वाटलं ते. तेव्हापर्यंत भेटूया. सी यू बाबा मेरी जान, भेटूया. आय लव्ह यू, आय मिस यू, आय किस यू, बायको साहेब. किती 11 ते 15 दिवस झालेत अजूनही गावीच आहेत आणि काय कॉन्टॅक्ट नाही झालाय. आणि मग बोलते की ओव्हर थिंक, जाऊ दे, मी माझा परत रडायला बसलो. तर चला भेटूया.